नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 6:30 आणि मंदिरावर छान अशी आरती चालू झालेली आहे. आणि आज 6:30 वाजता आपली समू पण उठून बसलेली आहे बघा. तिची झोप झाली आणि तिला सकाळी सकाळी भूक लागली. त्याच्यासाठी आम्ही छान दूध गरम करून घेतलं तिचं. स्वामिनीला दूध थंड करायला ठेवलं आणि आमची चहा पण ठेवून घेतली बघा इकडं सकाळी सकाळी. कारण की चहा घेतल्यावर दिवस एकदम फ्रेश जातो आणि काम पण सुधारतो. सकाळी सकाळी छान असं आरती कानावर पडली की मस्त दिवस जातो बघा. आणि माझी समू टाळ्या पण वाजवती बघा ताई आरती चालू झाल्यावर. आहे ना समू? दाखव बरं जय बाप्पा करून. जय बाप्पा करतीन तू. तिकडं आरती चालू झाली की लगेच इकडं समूच्या टाळ्या चालू होत्या बघा. पण शांत बसलेली, आता लागलेली भूक, तर तिला दूध पाजून घेते. आणि आज आपण करणारे कढी खिचडी, सोनूला डब्याला पण आणि आपल्याला पण. तर रात्रीचं पीठ उरलेलं आहे बघा, त्याच्या चपात्या टाकून घेणारे आम्ही आणि कढी खिचडी करणारे. तर इकडे घेतलेला आहे कढीपत्ता, थोडीशी शेंगदाणे, लसूण, जिरं, हळद, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि दही कमी आहे आमच्याकडं, आम्ही याच्यातलं वापरलेलं आहे. तर अर्धच दही आहे बघा. तर आंबट होणार नाही म्हणून आपण घरच्या आपल्या चिंचाच्या या चिंचा भिजू घातलेल्या आहे. तर याचा आपण रस काढून घेणार आहे, म्हणजे छान आंबट कढी होती. तर खिचडीसाठी इकडं कांदा कापून घेतला, टमॅटो कापून घेतले. बाकीची तयारी दाखवते समोर तुम्हाला. अगोदर चहा घेतो बघा. तर चहा उकळती इकडं. तर आम्हाला सोनूला कढी खिचडी करायची. ती कढी खिचडीला तर तांदूळच नव्हते बघा. तर हे आत्ता सोनूने गावातून जाऊन तांदूळ आणले. काय किलो मिळाले रे? 105 रुपये. 105 रुपये. भारीचे आणले वाटतं. 3 प्रकारचे होते, 70, 105, 120. आणि हे काय आणलं मम्मा? समोरला कॅडबरी आणली. अरे तिचे दात किडून जाईल सोनू. जाऊ समोर राहू दे, मला देऊन टाक बे. दादाला देऊन टाकू. तर ही छान कॅडबरी आणली सोनूनी समूसाठी. आणि याच्यातलं फक्त आम्ही तिला एकच घास देणार आहे, कारण की आतापासून तिचे दात किळण. तर 105. हा, तर छान भेटले. 105 भेटले का 120? 105. 105 रुपये किलोचे तांदूळ आहे बघा ताई. कॅडबरी फोडून देते समूला. वा, फोडून देते म्हणल्यावर कसं कळतं बा. कॅडबरी फोडून देते समूला. अगं तुझा तूच तू फोडून राहिला त्याच्या. पा 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 ताई, समूला कॅडबरी फोडून देते. किती आनंद होऊ राहिला. पा हा तिने पा म्हणते. पा हो देते ना थांब ना. टिंग 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 टिंग. त्यांना दाखव त्यांना. सकाळी 6 वाजता कॅडबरी खाते म्हणा मी. तरी घे तुला. आता बसून खाय अशी. हा, आता ठेवा कुकर, कारण की आमची खिचडी किती वेळची टाकायची बघ. तांदूळामुळे राहिली होती बघा. आता तांदूळ आणले, आता आम्ही टाकतो खिचडी. 7 वाजले बघा आता. तर रात्रीचं आपलं भजे काढलेलं तेल आहे बघा, तेच वापरतोय आम्ही. लवकर वापरात घेतलं तर मग ते खराब होत नाही. तर इकडं तेल टाकून घेतलं आणि इकडं काय काय घेतलं दाखवते. इकडं आहे मोहरी, जिरं, हिरवी मिरची, टमॅटो, शेंगदाणे आणि लसूण. इकडं आहे कांदा. तर तेल गरम झाल्यावर आपण जिरं मोहरी टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ, नंतर कांदा टाकू बघा. आपलं तेल गरम झालं असं का वाट्या? नाही अजून. हे काय मोहरी टाकल्यावर वाजलीच नाही ना. हे बघा, थोडं फुल करा गॅस. आणि तिकडं चालू आहे सोनूची पूजा. तर समू जाऊन बसली बघा पूजा करायला. मांडी घालून बाई समू. तू बी ते खाली बसायला घेणारी पूजा करताना. तिला जे बाप्पा लावून दे, जे बाप्पा लावून दे. टिक्का लावून दे. तर तेल चांगलं गरम झालं बघा. त्याच्यामध्ये छान मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली. जिरं टाकलं, लसूण टाकलं बघा, आणि लगेच कांदा टाकला. कांद्याला चांगलं हलवून घेतो मस्त.
छान वास आला. तर छान आपला कांदा तळत आला बघा मस्त. थोडा राहिलेला आहे. तर इकडं आपल्या कढीची तयारी चालली बघा. तर इकडं बेसन पीठ, मीठ आणि हळद आपण एका छान अशा कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं. आणि इकडं आपलं दही आहे, पण दही कमी असल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही घरच्या चिंचाचं भिजू घालून पाणी टाकणार आहे म्हणून. तर कसं टाकतो बघा. गरम पाण्यामध्ये आईने त्याला अर्धा तास झालं भिजू घातलं होतं. आता याच्यामध्ये आपण त्याला गाळून घेणार आहे. तर इकडे टमॅटो टाकून छान असं अजून थोडा वेळ कलसवतो बघा. तर अशा चिंचा भिजवून त्याला बारीक करून घेतलं थोडंसं पाणी टाकून आणि असं छान गाळून घेतोय बघा मस्त. कसं असं जे बाप्पा करते का? असं करते? कसं करते जे बाप्पा? तर इकडं मीठ घेतलं बघा. छान आहे, नरम झालं आपलं सगळं. टमॅटो कांदा मस्त तळलं बघा. आता छान हलवून घेते मीठ टाकून. आणि लगेच टाकू आपण त्याच्यामध्ये गरम पाणी. लवकर उकळी फुटन कारण की सोनूला डब्बा द्यायचा आहे. तर आलो दादा, दूध पण आलं बघा आमचं. हा, तुमची मुलं शाळेत जाते आहे ना? बरोबर आहे. तुमचे पैसे तर तारीख सांगून द्या. तो आणलं बघा आम्ही दूध. आज थोडं लवकरच आलं आमचं दूध. 7:30ला येत असतं. झाकून ठेवतो सध्याचं. तर इकडे छान स्वच्छ तांदूळ धुवून घेतले बघा. टाका त्या याच्यामध्ये. आता मस्त टाकून घेऊन हाफ गॅसवर कुकर लावून ठेवू. आलं बघा ताई छान आपलं गरम. कढीसाठी त्याच्यामध्ये टाकली आपण मोहरी. मोहरी छान तडतडली. नंतर टाकलं जिरं. आता कढीपत्ता टाकतोय. मस्त कढीपत्ता बी तडतडला बघा. तर त्याच्यामध्ये आमची आई तिखट तळून घेत असते आधी. टाका ते आता. तर जे आपण तुम्हाला तिखट दाखवलेलं होतं ते मिक्सरमध्ये काढलेलं त्याला छान तळून घेतो म्हणजे कच्चं कच्चं लागत नाही बघा. आणि इकडं आपण दही, थोडीशी हळद, मीठ आणि आपलं जे चिंचाचं पाणी होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला किती वेळ तळू द्यायचं आता तिखट? जरसकच आहे ना? टाकलं होतं वाटतं बाई याच्यामध्ये आता. हो, चाटून बघा. चाटून बघा. तर इकडे छान आपलं तिखट तळतंय बघा. आणि इकडं कढीचं पण आपण सगळं काढून ठेवलेलं आहे. तर आता टाकताय का आता त्याच्यात? आमची कढी जास्त पिवळी होणार नाही आता. काऊन? आपण त्याच्यामध्ये चिंचाचं पाणी टाकलेलं आहे. चिंचाचं पाणी टाकेले, कढीपत्ता वाटेले. हा, त्याच्यामुळे. तर अशी झाली मस्त कढी खिचडी आपली. तर याला आता एक उकळी येऊ द्यायची आहे ना? आता एक उकळी येऊ दिली की झालं. तुम्ही पण अशीच कढी करता का? कमेंट करून सांगा. कोणी कोणी कच्चं तिखट कालून घेतं बघा दह्यामध्येच, पण आम्ही तळून घेत असतो ताई. तर छान याला उकळी येऊ देते आणि उतरून घेतो. तर माझी नाईची चहा झालेली होती बघा. सोनू राहिला होता तर सोनूची चहा उकळली. इकडं त्याला चहा देते आता. आणि खिचडी पण आपली होत आली आणि कढी पण झाली बघा. आता फक्त जे आपलं रात्रीचं थोडं पीठ उरलेलं आहे याच्या 5-6 पोळ्या झाले की झाला आमचा स्वयंपाक. तर समूचं चालू आहे बघा ताई इकडे खेळणं सोनूच्या टिफिन बॅगी संग. दादाची टिफिन बॅग दे बाळा, मी डब्बा भरते आता. समू डब्बा भरायला टिफिन बॅग आणून दे दादाची. दे मला. हा मला दे. थँक्यू. घेऊ का मी? घेऊ का दादाची बॅग? घेऊ का? मला कळत नाही तुझी भाषा. तर इकडे चालू आहे समूची बडबड. आणि छान अशी खिचडी पण झाली बघा आपली मस्त. बघा कशा वाफा निघताय. आणि कढी पण झाली. आता मी त्याचा डब्बा भरते
आणि त्याला खायला देते. तर इकडे छान अशी कढी पण झाली आपली, मस्त उकळी फुटली कढीला, बघू शकता. आणि दूध ठेवते तापायला त्याच्यावर. तर इकडं भरला बघा आम्ही सोनूचा डब्बा. छान एका डब्यामध्ये त्याला कढी दिली आणि 2 डब्यात सुंदर अशी खिचडी दिली आणि हा चमचा. आणि इकडं नाश्त्यासाठी तर सोनू करतोय बघा नाश्ता. कर बाळा. या नाश्ता करायला. तर या सगळ्यातही नाश्ता करायला. तर आज पहिल्यांदाच समूला दूध आणि शेवया करते बघा मी. रोज तिला सकाळी दूधच पाजत असते, पण काय झालं दूध आणि तिचं पोटच नाही भरत आहे. तर थोड्याशा अशा शेवया मूठभर दुधामध्ये शिजवते आणि खाऊ घालते. बघू खाती कसं असं मस्त. मी गेले होते बघा ताई भोकरदनला, आत्ता बँकेत काम होतं माझं. तर येताना बघा मी काय काय आणलं दाखवते. ओ तर समूच्या आवडीचं आज मी डाळिंब आणलं बघा. तर हे डाळिंब फोडलं आता तर खराब निघालो. आणि हे बघा केवढे आता हे फोडतो आम्ही. ओ सोलून देऊ तुला हे डाळिंब मी? हे तुला देऊ? तर समूला खूप डाळिंब आवडतं बघा ताई. तर समूसाठी आणि सोनूसाठी. ओ बेटा हो. तर हे 2 छान डाळिंब आणले मी दोघांसाठी. आणि उकडून शेंगा खूप आवडतात सोनूला, भुईमुगाच्या. आपल्या तर निघणारच आहे काही दिवसांनी, पण आता नवीन मार्केटला आलेल्या या शेंगा 3 दाण्याच्या. तर ह्या आणल्या बघा 100 रुपये किलो. 100 रुपये किलो मिळाल्या, पण एवढ्या काही निब्बर झालेलं नाही आहे, भरपूर याच्यामध्ये खराब आहे बघा. समू काय केलं? तर आपल्या समूनी डाळिंब फोडलं बघा. पिल्लू देते ना, सोलून देते ना ग. तर 100 रुपये किलो मिळाल्या बघा ताई या शेंगा मला, तुम्हाला सांगते. तर बरोबर मिळाल्या कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय किलो आहे. आणि आता देते समूला मी छान डाळिंब सोलून. हो बेटा देते. आणि समू आपली 12 महिन्याची झाली, चालत नाही आहे, टेन्शन येऊ लागलं बघा खूप. तर माझ्या चुलत सासूच्या इथून मी हा गाडा आणला तिच्यासाठी आज जाऊन. आम्हाला काही मिळालं नाही, मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही, तर बनवून घ्यावा लागतो म्हणे. तर टाकू आता बनवायला तिच्यासाठी. तर हा आणलेला आहे त्यांच्या मुलासाठी, नातवासाठी. तर तिला 4-5 दिवस मी आता या पांगुळ गाड्यावर फिरवणार आहे, म्हणजे छान तिचे पाय व्यवस्थित वळण चालायला. आणि ती छान चालती बघा, मी दाखवते समोर व्हिडिओत तुम्हाला, मस्त चालती ती.